भारतीय सैन्याने नुकताच जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यामध्ये नियंत्रण रेषेजवळ एक धोकादायक घुसखोरीचा प्रयत्न यशस्वीरित्या उधळून लावला। यात पाकिस्तानच्या कुख्यात बॉर्डर ॲक्शन टीममधील अर्थात बॅटमधील 3 सदस्यांचा, पाकिस्तानी सैनिकांचा आणि अल बद्रच्या अतिरेक्यांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे। खरं तर ते हल्ला करण्याच्या उद्देशानेच आले होते, पण त्यांचा हा कुटील डाव यशस्वी होऊ शकला नाही, कारण भारतीय सैन्याने त्यांचा जागीच खात्मा केला। पण हिंदुस्थानी लष्कराने ही कारवाई नेमकी कशी केली किंवा हा संपूर्ण घटनाक्रम कसा होता तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय वृत्तम मराठी। 4 फेब्रुवारी 2025 ची रात्र होती। या रात्रीचा फायदा घेत घुसखोरांच्या एका गटाने जम्मू काश्मीर भागातील नियंत्रण रेषेच्या भारतीय बाजूने घुसण्याचा प्रयत्न केला। त्यांचा उद्देश स्पष्ट होता, तो म्हणजे भारतीय सैन्याच्या अग्रभागी असलेल्या चौकीवर हल्ला करणं। घुसखोरीची ही एक योजनाबद्ध चाल होती, ज्याचा उद्देश भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढवण्याचा होता। परंतु भारतीय सैन्य सज्ज होतं। घुसखोरांच्या गटाबद्दल माहिती मिळताच भारतीय सैन्याने प्रथम हल्ला केला। त्यानंतर झालेल्या जलद कारवाईत भारतीय सैन्याने यातील 7 घुसखोरांना ठार केले। मृतांमध्ये 3 पाकिस्तानी सैनिक होते, तर उर्वरित 4 दहशतवादी होते, जे पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध बॉर्डर ॲक्शन टीमचा अर्थात बॅट टीमचा भाग असू शकतात असं सांगण्यात येते। बॅट हे विशेष युनिट त्याच्या गुप्त सीमापार कारवायांसाठी ओळखलं जातं। त्यांना तसं प्रशिक्षण देखील दिलं जातं। त्यामुळे पाकिस्तानचं हे युनिट नियंत्रण रेषेवर असे गुप्त हल्ले करण्यासाठीच ओळखलं जातं, ज्यामुळे अनेकदा प्राणघातक चकमकी होतात। परंतु या रात्री त्यांना भारतीय सैन्याच्या निर्णायक प्रतिकाराचा सामना करावा लागला। यामध्ये झालेल्या चकमकीत 3 पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत। त्यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या दिशेने पळ काढला असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे। त्यानंतर अंधाराच्या आडून भारतीय लष्कराने नियंत्रण रेषा ओलांडली आणि पाकिस्तान प्रशासित काश्मीरमधील भागात प्रवेश करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले। रात्रीच्या अंधारात झालेली ही कारवाई फक्त 2 तास चालली। एवढ्या छोट्याशा काळात भारतीय लष्कराने आपलं उद्दिष्ट अचूकपणे साध्य केलं आणि पहाटे 5:30 वाजता परत आपल्या तळावर परतले। हा हल्ला इतका गुप्त होता की फक्त 7 जणांनाच त्याची माहिती होती। आता ही घटना पहिल्यांदाच घडली असं नाही, तर इतिहासात डोकावून पाहिल्यास सीमा सुरक्षेसाठी भारताचा दृष्टिकोन नेहमीच धोरणात्मक राहिला आहे। अलीकडच्या काळातील सर्वात महत्त्वाच्या आणि जोखमीच्या ऑपरेशन्सपैकी एक म्हणजे 2016चा सर्जिकल स्ट्राईक, जो 28-29 सप्टेंबर रोजी करण्यात आला होता। तेव्हा भारतीय सैन्याच्या या धाडसी कृतीचं खूप कौतुक झालं होतं। यावरून हे प्रकर्षानं दिसून येतं की तणावपूर्ण परिस्थितीतही भारतीय सैन्य अढळ समर्पणाने आपल्या सीमांचं रक्षण करत आहे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 5 फेब्रुवारी रोजी भारतासोबतचे वाद चर्चेद्वारे सोडवण्याची इच्छा व्यक्त केली, शिवाय शांततेचं आवाहन देखील केलं होतं। मात्र त्यांच्या 2 दिवसांनीच ही घटना घडल्याने सीमेवरील सुरक्षा परिस्थिती तणावपूर्ण आहे। पण नियंत्रण रेषेजवळील या नवीन कारवाईमुळे भारत नेहमीच कोणत्याही शक्तीविरुद्ध ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी, आपल्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आणि आपल्या लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी सज्ज आहे, हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे। तर एकीकडे सामोपचाराची भाषा करणाऱ्या आणि दुसरीकडे अशा घटना घडून आणणाऱ्या पाकिस्तानच्या या दुतोंडी भूमिकेविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।